और इसी के साथ गुगू स्ट्राइक पर। अमोल चौहान अपनी पहली गेंद। और ये पहली ही गेंद पर रोशन अड़ाव पेविलियन के ओर जाते हुए अमोल चौहान ने अपनी पहली विकेट प्राप्त की। और नए बल्लेबाज राहुल आइनकर के रूप में हमें देखने मिलेंगे। दूसरी गेंद पेश करेंगे राहुल आइनकर। जाने दो। और इसी के साथ एक सिंगल। बहुत ही अच्छा थ्रो चेतन शिंदे द्वारा। अब होंगे बाला मोरे ऑन स्ट्राइक, इस टीम के कैप्टन। और इसी के साथ एक वाइड गेंद आती हुई। और बहुत ही अच्छा फ्लिक शॉट खेला है बाला मोरे ने, अपना ट्रेडमार्क शॉट खेलते हुए 4 रनों के लिए। और इस बार बाला मोरे की तरफ से एक बड़ा हिट हमें देखने मिलेगा, जो कि 6 रनों के लिए। स्कोर कार्ड पहुंच रहा है 4 गेंदों के बाद 12 रनों के लिए। और यहाँ पर नहीं हाँ करते हुए एक सिंगल लेते हुए बाला मोरे। विकेट सिंगल वाइड और सिंगल ना। विकेट सिंगल वाइड 4 6 सिंगल 13 रन झाले ना। 4 और ये डॉट बॉल, बहुत ही अच्छी गेंद। एक ओवर के समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड के ऊपर।
दूसरी ओवर लेके आएंगे चेतन शिंदे ममदापुर एंड से। बाला मोरे उनका सामना करेंगे। और ये अच्छा शॉट खेला था, लेकिन हम वेट करेंगे अंपायर के डिसीजन के लिए यहाँ पर। और इसी के साथ 6 रनों के लिए एक शॉट खेला गया बाला मोरे के बल्ले से। बॉलर कौन है बॉलर? चेतन शिंदे। बाला मोरे अब अपनी दूसरी बॉल फेस करते हुए। चेतन शिंदे ऑन द मार्क। Oh, it's a good ball. Once again, a dot ball. Again, Chetan Shinde on the mark. Oh, again a dot ball. A single from the ball. I hope it's a 22 run. Yes. Again, Chetan Shinde will continue for the fourth ball, and Rahul Ainkar will face the fourth ball. Let's see what's going to happen now. Oh, very nice bowling from Chetan Shinde. It's a dot ball once again. Rahul played a good shot for 2 runs here. Last ball of the over. It's only 1 run to end the over now. After the completion of 2 overs, 23 runs on the board. Tevis run, Tevis. ओके, मला वाटलं तुम्ही बोलतायत रे, नंतर कन्फ्युजन नको. Again, Makia on bowling strike. He'll ball his first ball to Rahul Ainkar. It was a good bouncer. Again, a dot ball.
Again, testing him with a bouncer ball. Rahul is unable to play the bouncer balls, I believe. A little discussion between Rahul Ainkar and Bala More. Let's see what Rahul is gonna do now. Makia is ready with his third ball. Again, with a single, a leg by. Makrand is ready with the fourth ball, trying to place the field. भाई जो यूट्यूब पे देखेंगे उनको तो अच्छा लगेगा थोड़ा ऑफिस वाले. Bala is on fire today, hitting some massive sixes. It was a good shot for 6 runs. आता लास्टचे 2 बॉल. बघूया बाला मोरे काय करतोय आपल्या टीमसाठी. मकरंद यहाँ पर तैयार होते हुए अपनी 5वीं बॉल लेकर. और ये फिर एक बार पटकी हुई गेंद और पॉइंट की तरफ खेला गया शॉट 4 रनों के लिए. आखिरी गेंद इस ओवर की. देखना होगा मकरंद दहीवलीकर इस बार किस प्लान के साथ गेंदबाजी करते हैं. और इस बार मकरंद की अच्छी गेंद और ओवर की समाप्ति इसी के साथ. ड्रिंक्स ब्रेक होता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जा पहुंचा है 34 रनों पर. 34. और इसी के साथ आखिरी ओवर की शुरुआत होते हुए देवेन कुलकर्णी गेंदबाजी संभालेंगे. देखना होगा हमें इस 6 बॉल में कितने रन जोड़ पाते हैं राहुल ऐनकर और बाला मोरे, और कितने रन बचा पाते हैं देवेन कुलकर्णी. और इसी के साथ पहली गेंद की शुरुआत होते हुए
ओके, स्लाइट एज लगी थी इस गेंद पर और क्या छुट्टी है, उसी के साथ एक रन आते हुए 35। इसी के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 35 रनों पर। अब आने वाली 5 गेंदें बाला मोरे फेस करेंगे और उनके सामने होंगे देवेन कुलकर्णी। और बड़ा शॉट खेलने की कोशिश, और देखना होगा कौन आउट हुआ है इस एंड पर। राहुल आइनकर का विकेट गिरते हुए। हॅलो हॅलो हे ट्रॉफी पाडू नको रे। हेलो, हाँ। और इस गेंद पर इजीली 2 रन आते हुए 38 धावा फलकावरती लागल्यात मयूर कार्स या संघाच्या माध्यमातून बाळा मोरे आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी मार्चवरती आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषा पार बाळा मोरेच्या बॅटिंग मधून येतो ब्रँडेड हाय अँड ह्यूज षटकार बाळा मोरे इज ऑन फायर नाव फोर्टी फोर्थ 44 धाव फलकावरती लागलात मयूर कास देवेन कुलकर्णीच्या अगेन्स्ट ठोकलेला बाळा मोरेनं आणखीन एक षटकार या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44-44 एकटा लढतोय बाळा मोरे आपल्या संघासाठी पुढचा चेंडू इथं कुसून शफल होऊन करण्याचा प्रयत्न तरी निर्धाव चेंडू सांगता शेवटचा चेंडू या षटकामधला पहिल्या डावातला शेवटचा चेंडू देवेन कुलकर्णी बॉलर तयार पुन्हा एकदा बाळा मोरे शेवटचा चेंडू आणि हा देखील बॉल उडवलाय कव्हरच्या दिशेने चेतन शिंदेला मात्र काहीच समजलेला नाहीये बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार बाळा मोरेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावा फलकावरती लागला तरी जिंकण्यासाठी मात्र गरज आहे नेरळ इंडियन्स या संघाला 49चं टार्गेट असेल नेरळ इंडियन्स या संघाला काय बॅटिंग केली बाळा मोरेनं एकटा नडलाय आपल्या संघासाठी गुड बॅटिंग बाळा मोरे
खेळलेला आहे, खूप मोठा अनुभव आहे त्याच्याकडे. वसीम जाफर सारखा खेळाडू, अंकुर सिंग सारखा खेळाडू यांच्या तालमीत मात्र घडलेला खेळाडू आहे. रामजित यादव पुन्हा एकदा तयार मयूर कार्स कडून. बॉलर पुन्हा एकदा तयार. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू टाकलेला. राहुल मोरे इथे होते. बॉल काही समजलेला नाहीये. बॉल नाही सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळत्या धावा 4. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र अमोल चव्हाण त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत चौकाराच्या माध्यमातून. रामजित यादवच्या अगेन्स्ट मात्र चौकार लगावलाय. रामजित यादव पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. बॉल जाईल सरळ ग्राउंडला चाटत पुसट. बॉल सीमा पार. रस मिळतील 4 अमोल चव्हाणच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखेबाज चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र रामजित यादवच्या अगेन्स्ट अमोल चव्हाण मारलेत. 2 बॉल 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत अमोल चव्हाण. 2 चेंडू 8 धावा. धाव फलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट न. आणि इथे बॉल उडाला. इथे मात्र खूप मोठी गलती. राहुल मोरे होती तिथे. आणि इथे खूप मोठी कॅच मात्र इथे ड्रॉप केली आहे. खूप महत्वाची विकेट होती. अमोल चव्हाण सारख्या खेळाडूला मात्र जीवदान देण्यात आला इथे. राहुल मोरे अगोदरच्या चेंडूवर सुद्धा मात्र बॉल त्यांनी सोडलेला चौकारासाठी. आणि आता कॅच सुद्धा ड्रॉप केली आहे. रामजित यादव मात्र बॉलर पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट न बाळा मोरे. आणि बॉलला मात्र फेकून दिलाय. बॉल जाईल सीमा पार. हुक केलाय. हुक सक्सेसफुल. पॉवरफुल. वंडरफुल. बॉल सीमा पार. रस विदिल 6. षटकार. माझी कॅच सोडली. आता जीवदान मात्र कितपत महाग पडणार. खूप मोठी चुकी केली. काय ड्रॉप केली या खेळाडूची. आणखीन एक टोलला बॉल. बॉल सरळ लॉंग ऑनच्या बॉल फेकून दिलाय. अमोल चव्हाण इरादे स्पष्ट केलेत. बॉल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पार. षटकार 7 धावांकरिता. 21 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. सॉरी 20 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू घेऊन रामजित तयार. 20 किती अमोल चव्हाण. क्या बॉल होता. वाउसर नाकाच्या सरळ रेषेत मात्र निघून गेला बॉल. टॉट्स चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. जेव्हा निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे नेरळ इंडियन्स या संघाची बिनबाद 20 धावा. रन्स मात्र 20 धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात. चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये मात्र 20 धावा मात्र कुठून काढल्यात रामजित यादवच्या अगेन्स्ट अमोल चव्हाण. आणि इथे मात्र खूप पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा केला आहे अमोल चव्हाण.
एक कॅच ड्रॉप जीवनदान दिलं, त्यानंतर आक्रमण हल्ला चढवलाय रामजीत यादवच्या अगेन्स्ट अमोल चव्हाण. 20 रन्स, 20 रन धाव फलकावरती लागल्यात. शमीम कुरेशी पर्पल कॅपचे मानकरी पुन्हा एकदा तयार. इथं वाडा शमीम कुरेनी पहिल्याच चेंडूवरती मात्र LBWच्या स्वरूपात मात्र बाद केलंय मकरंदला. LBWच्या स्वरूपात मात्र मकरंदला माघारी घ्यावं लागतंय. प्रशांत आलाय स्ट्राइक वरती. नॉन स्ट्राइकला अमोल चव्हाण आहे. अमोल चव्हाणला दिलेलं जीवदान कितपत महाग ठरणार मयूर स्कार्स या संघासमोर. राहुल मोरीने सोडलेला झेल कितपत महागात पडणार. शमीम कुरेशी पर्पल कॅपचे मानकरी. का मला पर्पल कॅप मिळाली. पंचांकडे अपील, पंचांनी अपील फेटाळली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अमोल चव्हाण या खेळाडूकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक जीवनदान दिल्यानंतर कशा रीतीने बॅटिंग केली, 2 6 मारल्या. शमीम कुरेशी पुन्हा एकदा तयार. त्याला फेस करतील अमोल चव्हाण. तिसरा चेंडू घेऊन येत आहे शमीम कुरेशी. फेस करतील अमोल चव्हाण. ते भीमर टाकलाय बॉल. ते नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि ते मेजवानी असेल, फ्री हिट असेल. पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. अमोल चव्हाण सारख्या खेळाडूला संधी फ्री हिटची. शमीम कुरेशी बॉल फेकून दिलाय. बॉल जाईल सरळ सीमा पार. रस येतील 6. अमोल चव्हाणच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. अजून एक 15 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची मात्र गरज आहे. 15 चेंडू 21 धावा, धावा फलकावरती. 15 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची मात्र गरज आहे. शमीम कुरेशीवर मात्र आक्रमण केलंय अमोल चव्हाण. अजून एक बॉल सरळ फेकून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून. बॉल सरळ सीमा पार. रन मिळतील 6. अमोल चव्हाणचा तडका. अमोल चव्हाण ब्रँड षटकार. एक जीवदान किती महागात पडलंय. राहुल मोरेने सोडलेला झेल. शमीम कुरेशी पुन्हा एकदा तयार. गुड थ्रो, गुड फिल्डिंग. शुभम भोर होते तिथे. नेक्स्ट मॅच नेरळ नाईट रायडर्स विपक्षा D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
12 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र गरज आहे इथे नेरळ इंडियन्स या संघाला. संघाचा कर्णधार बाळा मोरे मात्र गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र गरज आहे इथे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता निर्धाव चेंडूची मात्र सांगता. 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र गरज आहे अजूनही. अमोल चव्हाणचा सोडलेला झेल खूप महागात पडलाय मयूर कार्स या संघाला. अजून एक निर्धाव चेंडू. 2 बॅक टू बॅक बॉल निर्धाव आलेत. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र अजूनही गरज आहे. अशा प्रकारे बाळा मोरे कमबॅक करून देतील आपल्या संघाला पाहणं तितकंच कम गरजेचं आहे. 10 चेंडू 12 धावा. अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अजून एक सलग तर तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय बाळा मोरेनं. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र अजूनही गरज आहे. तिन्ही बॉल डॉट आहेत. दोन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत मात्र वाढ होतीये. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 10 धावसंख्येची मात्र अजूनही गरज आहे. कुठेतरी विकेट काढावी लागेल. अवांतर धाव मात्र नेरळ इंडियन्सच्या खात्यामध्ये जोडली जातीय. अजूनही 8 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची मात्र गरज आहे नेरळ इंडियन्स या संघाला. बाळा मोरे रिव्हर्स अटेम्प्टनं षटकार ठोकला अमोल चव्हाण. गुड बॅटिंग अमोल चव्हाण बाय. तीन धावसंख्येची मात्र गरज आहे अजूनही. 7 चेंडू 3 धावसंख्येची मात्र गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलेत. समीकरण बदललंय. 6 चेंडू 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. कुठेतरी तो झेल पकडला असता ना तर मॅच टर्न झाली असती. अमोल चव्हाणला दिलेलं जीवदान खूप महाग ठरलेलं दिसून येतंय. गुगू गोलंदाजी मार्क वरती गुगू आलाय. अमोल चव्हाण 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. इथे फलंदाज मात्र बाद होते. अमोल चव्हाण
अजूनही 5 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. चांगला खेळ देखील राहिलाय गुगूचा. पहिल्या चेंडूवरती मात्र झेल बाद. अमोल चव्हाणला मात्र पॅव्हिलियन मध्ये पाठवण्यात मात्र यश आलंय. गुड बॅटिंग अमोल चव्हाण. शेवटचे 5 चेंडूंमध्ये मात्र 2 धावसंख्येची गरज आहे. कशा प्रकारे कमबॅक करेल गुग्गू. 5 चेंडू 2 धावा. आणि अजून एक बॅटची कडा. फलंदाज मात्र बाद होतोय चेतन शिंदेच्या माध्यमातून. अजून एक विकेटचा पतन. 4 चेंडूंमध्ये मात्र 2 धावसंख्येची गरज आहे. गुगूने मात्र कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. अजूनही 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे, या स्पर्धेचा नियम आहे. 4 चेंडू 2 धावा. आणि फलंदाजीसाठी मात्र राहुल आलेत. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. अशा प्रकारे कमबॅक होईल का, की राहुल साळुंके फिनिशर करून देतील का आपल्या संघासाठी. आणि इथे जे ड्राइव्ह, इथे मात्र कॅच मात्र सोडली आहे. खूप कॅच मात्र इथे सोडल्या आहेत मयूर कार्सनं. कमबॅक करून दिलेलं गुगून. हा झेल पकडला असता तर मॅच मध्ये मजा आली असती. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 1 रन. बॉलर पुन्हा एकदा तयार. बॉलला सरळ ड्राईव्ह केलाय आणि तो विनिंग शॉट मात्र लगावलाय. आणि चला फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय नेरळ इंडियन्स हा संघ. आणि त्या एका झेलमुळे मात्र हार पत्करायला लागले राहुल मोरेने. तो झेल पकडला असता तर मॅच कधीच टर्न झाली असती.